नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भरत मुनेश्वर आणि आपण पाहत आहात व्हिजन मॅथ्स फिजिक्स चॅनल। या चॅनल अंतर्गत आपण इयत्ता 10वी मॅथमॅटिक्सची स्टडी करत आहोत। सध्या आपण सेमी माध्यमासाठी मॅथ पार्ट फर्स्ट मधला सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन हा घेतलेला आहे। त्याच्यातला हा शेवटचा पार्ट आहे। प्रॉब्लेम सेट 2 मधले काही उर्वरित एग्जाम्पल एक दोन शेवटचे राहिले ते आपण आजच्या पिरियड मध्ये पाहणार आहोत। यापूर्वीचे जेवढे व्हिडिओ आहेत ते आपण सिक्वेन्सनं पूर्णपणे क्रमवार जर पाहिले तर पूर्णपणे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्या आत्मसात होईल आणि सर्व एग्जाम्पल हे तुम्हाला सोडवायला सोपं जाईल आणि कन्सेप्ट सुद्धा तुमच्या लक्षात येतील। त्यामुळे आपण जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर क्रमशः सर्व व्हिडिओ पहा। आपण चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर चला मग आजचा आपण व्हिडिओ सुरू करूया। बघा 14th एग्जाम्पल आहे प्रॉब्लेम सेट 2 मधलं। मिस्टर दिनेश ओन्स एन ॲग्रिकल्चर फार्म ॲट विलेज तलवेल। द लेंथ ऑफ द फार्म is 10 meters more than twice the breadth. In order to harvest rainwater, he dug a square-shaped pond inside the farm. The side of pond is 1/3 of the breadth of the farm. The area of the farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm of pond. आपल्याला काय काय दिलं ते अगोदर बघूया। मिस्टर दिनेश ओन्स एन ॲग्रिकल्चर फार्म ॲट विलेज तलवेल। The length of farm is शेताची लांबी। The length of farm is 10 meters more 10 मीटरनं जास्त than twice the breadth. ब्रेडच्या ट्वाइसच्या 10 मीटरनं जास्त लेंथ आहे। In order to harvest rainwater हार्वेस्टिंग करायचं आहे असं ठरवल्यामुळं ही डग अ स्क्वेअर शेप्ड पॉन्ड। त्याने काय केलं, त्यांनी एक स्क्वेअर शेप्ड एक पॉन्ड तयार केलं। इनसाइड द फार्म त्या फार्म मध्ये एक पॉन्ड तयार केलेला आहे ज्या पॉन्डची साइड ही 1/3 ऑफ द ब्रेडथ ऑफ द फार्म। त्या फार्मच्या ब्रेडच्या 1/3 त्याची साइड आहे आणि ही दिलेली कंडिशन आहे बघा अंडरलाइन केलेली। द एरिया ऑफ द farm is 20 times the area of the pond. Find the length and breadth of the farm and pond. तर आपल्याला ही कंडिशन काय दिली की एरिया कुणाचा फार्मचा एरिया हा कसा आहे 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड। पॉन्डच्या एरियाच्या 20 टाइम्स आहे। मग आता साधी बाब आहे, तुम्हाला एरिया जर काढायचा असेल जे फार्म आहे ते रेक्टँग्युलर आहे म्हणून तुम्हाला लेंथ आणि ब्रेडथ माहित करून त्याचा एरिया फाइंड आउट करावा लागेल। त्याच्यानंतर पॉन्ड स्क्वेअर टाइप आहे, स्क्वेअर टाइप, आणि म्हणून त्याचा सुद्धा तुम्हाला त्याची साइड लेंथ मिळाली की त्याचा एरिया काढता येतं। आणि त्यामध्ये दिलेला जी कंडिशन आहे द एरिया ऑफ द फार्म इज 20 टाइम्स द एरिया ऑफ पॉन्ड। मग याचं जे काही एरिया आहे फार्मचा तो 20 टाइम्स आहे कोणाच्या पॉन्डच्या एरियाच्या। ठीक आहे, मग आता आपण एक एक कन्सिडर करू। बघा हा हे रेक्टँग्युलर फील्ड आपण या ठिकाणी दाखवलं। दिस इज द रेक्टँग्युलर फार्म। इनसाइड द फार्म ही डग द पॉन्ड which having the length which is equal to 1/3 of the breadth of such rectangular field. बघा याची लेंथ, फार्मची लेंथ ब्रेडथ वर डिपेंड आहे, पॉन्डची लेंथ सुद्धा ब्रेडथ वर डिपेंड आहे म्हणून आपल्याला ब्रेडथ कन्सिडर करावे लागेल। सो वी विल कन्सिडर लेट द ब्रेडथ ऑफ फार्म is equal to x meter. The breadth of farm is x meter. Therefore the length of the farm equal to length काय होईल, लेंथ कशी आहे द लेंथ ऑफ फार्म इज 10 meters more 10 meters more 10 न जास्त
ट्वाइस द ब्रेड, म्हणजे ब्रेडच्या ट्वाइस पेक्षा 10 न जास्त, मोर. हे झालं लेंथ ऑफ द फार्म. अगेन द लेंथ ऑफ पॉन्ड, लेंथ ऑफ पॉन्ड इज इक्वल टू, लेंथ ऑफ पॉन्ड कसं आहे, लेंथ पॉन्डची लेंथ कशी सांगितली, द साइड ऑफ पॉन्ड इज 1/3 ऑफ ब्रेड्थ ऑफ द फॉर्म. या ब्रेडच्या 1/3 आहे, 1/3 x मीटर. ओके, सगळं आपण कन्सिडर केलेलं आहे. आता रेक्टँग्युलर फॉर्मचं एरिया काढूया, नंतर पॉन्डचा एरिया काढू, नंतर दोघांमध्ये दिलेली ही जी कंडिशन आहे अंडरलाईन केलेली ती अप्लाय करू. सो एरिया ऑफ rectangular form is equal to length into breadth. That means 2x plus 10 into x, which is equal to 2x square plus 10x. This is the area. Okay, next area of pond is equal to side square, which is equal to 1/9 x square. So now according to given condition, area of rectangle form कसं आहे ते काय सांगितलं, एरिया ऑफ द फॉर्म इज 20 टाइम्स, फॉर्मचं जे एरिया आहे तो 20 टाइम्स आहे. एरिया आपल्याला फॉर्मचा माहित झालेला आहे 2x स्क्वेअर प्लस 10x. हे कसं आहे, इक्वल टू, तो कसा आहे 20 टाइम्स इनटू एरिया ऑफ द पॉन्ड. एरिया ऑफ द पॉन्ड किती आहे 1/9 इंटू एक्स स्क्वेअर. ठीक आहे, आता आपण काय करूया 2x स्क्वेअर प्लस 10x इज इक्वल टू 20/9 एक्स स्क्वेअर. हे झालं इक्वेशन. आता फक्त याला व्यवस्थित सॉल्व करायचंय. सॉल्व करण्यासाठी हे डिवायडेड बाय 9 आहे बघा, ह्याला यामुळे काय करू आपण सर्व साइडला 9 न मल्टिप्लाय करूया. याला 9 न याला 9 न याला 9 ऑटोमॅटिक 9 कॅन्सल होतील, ठीक नाही. किंवा नाहीतर हे टर्म इकडे आणायचं आणि नंतर याचं सबट्रॅक्शन करून जे काही येईल त्यानं सर्व याला मल्टिप्लाय करायचं. कुठलाही पर्याय आपण वापरू शकतो. तर 9 न मल्टिप्लाय करूया सर्व साइडला, दोन्ही साइडला. 9 इंटू 2 18x स्क्वेअर प्लस 9 इंटू 10 10x इज इक्वल टू, हे 9 कॅन्सल झालं 20x स्क्वेअर. बघा आता म्हणजेच 20x स्क्वेअर इज इक्वल टू 18x स्क्वेअर प्लस 90x. 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर इज इक्वल टू 90x. 20x स्क्वेअर मायनस 18x स्क्वेअर इज इक्वल टू 2x स्क्वेअर. 2x स्क्वेअर इज इक्वल टू 90x. दोन्ही साइडचं x आपण कॅन्सल करूया. एक x स्क्वेअर मीन्स x इंटू x. हे x एका x कॅन्सल झालं. 2x इज इक्वल टू 90. देअरफॉर x इज इक्वल टू 90/2. देन x इज इक्वल टू 45. आणि x म्हणजे काय, ब्रेड्थ ऑफ द फॉर्म. देअरफॉर द ब्रेड्थ ऑफ द फॉर्म x is equal to 45 meter. Then
ब्रेड लेंथ किती होईल मग? लेंथ ऑफ द फार्म हाउ मच? 2x plus 10, 2x plus 10 which is equal to 2 into 45 plus 10 which is equal to 90 plus 10 means 100 meter. आणि आता काय राहिलं? पॉन्ड्स लेंथ ऑफ पॉन्ड L is equal to लेंथ ऑफ पॉन्ड L is equal to किती आहे? 1/3x 1/3x that means 1/3 into the value of x is 45, so 3 1s and 3 5s which is equal to 15 meter. So this is our answers. Next example, a tank is filled completely in 2 hours if both the taps are open. If only one of the tap is open at the given time, the smaller tap takes 3 hours more than the larger one to fill the tank. How much time does each tap takes to fill the tank completely? आपल्याला काय सांगितलं की एक टँक जी आहे 2 तासामध्ये पूर्णपणे भरल्या जाते. इफ बोथ द टॅप्स आर ओपन, जर दोन्ही टॅप ओपन असतील, इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ॲट द गिव्हन टाइम, म्हणजे जर टॅप दोन्हीही ओपन असतील तर 2 तासामध्ये ती टँक फिल होते पूर्णपणे 2 तासात. आणि इफ ओनली वन ऑफ द टॅप इज ओपन ॲट द गिव्हन टाइम, फक्त एक जर टॅप ओपन असेल तर त्यावेळेस द स्मॉलर टॅप टेक्स, स्मॉलर जी आहे त्या 2 टॅपपैकी एक स्मॉल आहे एक लार्ज आहे, तर ती स्मॉलर टॅप्स 3 तास जास्त घेते मोठ्या टॅपपेक्षा. तर आपल्याला यावरून विचारलं हाऊ मच टाइम डज ईच टॅप टेक टू फिल द टँक कम्प्लिटली. तर प्रत्येक टॅपला हाऊ मच टाइम डज ईच टॅप, प्रत्येक टॅपला ती टँक फिल करण्यासाठी, कम्प्लिटली फिल करण्यासाठी किती वेळ लागेल. तर आपण यासाठी कन्सिडर करूया. लेट लार्जर टॅप अलोन फिल द टँक in x hours. आपण असं कन्सिडर करू, त्यामधली जी लार्जर टॅप आहे तिनं ते टँक फिल करण्यासाठी x आवर्स लागतात. आता काय सांगितलं, स्मॉलरला किती लागतात? 3 तास जास्त लागतात याच्यापेक्षा. म्हणून आपल्याला असं सांगता येईल therefore the smaller tap alone fill the tank in how much hour? 3 hours more than this, that means x plus 3 hours. ओके. आता त्याच्यानंतर समजा त्यांनी हे x आवर्स मध्ये पूर्ण टँक फिल होत असेल तर 1 आवर मध्ये किती होईल ते आपण काढू. याला डिवाइड करावं लागेल. म्हणून आपण काय करू, इन 1 आवर लार्जर टॅप विल फिल किती फिल करेल? 1/x फिल 1/x पार्ट ऑफ टँक. x टँक्स मध्ये एक टँक फिल होते, x आवर्स मध्ये 1 टँक फिल होते, तर 1 आवर मध्ये किती? 1/x पार्ट ऑफ टँक. त्याच्यानंतर तसंच आपण याचंही सांगू शकतो, इन 1 आवर स्मॉलर टॅप will
fill 1 by x plus 3 part of tank. हे लार्जर टॅप एका तासामध्ये 1 बाय x पार्ट टँकचा 1 बाय x पार्ट हे करतं, फिल करतं. त्याचबरोबर स्मॉलर टॅप 1 अपॉन x प्लस 3 पार्ट टँकचा फिल करतं. आता दोन्हीही 1 तासामध्ये किती करतात? देअरफॉर in 1 hour both the tap together fill how much? 1 by x plus 1 by x plus 3 part of tank. एका तासामध्ये दोन्हीही काय करतात? एवढा पार्ट टँकचा फिल करतात. पण आपल्याला काय दिले याच्यामध्ये बघा, अजून एक कंडिशन दिली, ती अशी आहे, हे इम्पॉर्टंट आहे बघा. ए टँक इज फिल कम्प्लिटली इन 2 hours इफ बोथ द टॅप्स आर ओपन. जर दोन्ही टॅप ओपन असतील तर ती टँक कम्प्लिटली फिल करण्यासाठी 2 hours लागतात. 2 तासामध्ये पूर्ण भरते, मग एका तासामध्ये अर्धी भरत असेल, म्हणून आपल्याला असं लिहिता येईल. बट according to given condition in 2 hours 2 तासामध्ये काय होईल? टँक is filled completely. मग 2 तासामध्ये पूर्ण टँक भरते. therefore in 1 hour both tap together fill how much? Half part of tank. आता आपण याला नंबर 1 आणि याला नंबर 2 म्हटलं तर हे सेम असायला पाहिजे. इथं काय केलं आपण? कन्सिडर करून इन 1 hour बोथ द टॅप टुगेदर फिल 1 by x plus 1 by x plus 3 पार्ट ऑफ टँक. आणि आपण ह्यावरून कंडिशनवरून सांगितलं की 1 तासामध्ये दोन्ही टॅप किती भरतात? अर्धा पार्ट टँकचा, कारण 2 तासामध्ये पूर्ण भरते, म्हणून अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये याच्या अर्ध्या म्हणजे 1 तासामध्ये अर्धी टाकी भरत असेल 1/2 पार्ट ऑफ द टँक. मग हे सेम असायला पाहिजे, म्हणून फक्त याला इक्वेट करायचं बघा, इक्वेशन फॉर्म होईल 1 by x. therefore 1 by x plus 1 by x plus 3 is equal to 1/2. this is from 1 and 2. 1 आणि 2 वरून आपण सांगितलं. आता फक्त याला क्रॉस मल्टिप्लिकेशन x plus 3 plus x by x into x plus 3 is equal to 1/2. x plus x means 2x plus 3 divided by x into x plus 3 is equal to 1/2. again take the cross multiplication. x into x plus 3 is equal to, यानं याला मल्टिप्लाय करायचं, 2 into 2x plus 3. then we get x into x means x square plus 3x is equal to 2 to the 4x plus 6. x square plus 3x minus 4x minus 6 is equal to 0. so x square minus x minus 6 is equal to 0. सिंपल क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. 6 याचे फॅक्टर ज्याचं सबट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. 3 to the 6. x स्क्वेअर 3 ला हे साइन द्यायचं, minus 3x plus 2x minus 6 is equal to 0. from this take x common, x minus 3 plus 2 common, x minus 3 is equal to 0. x minus 3 in one bracket, x plus 2 is in another bracket. therefore x minus 3 is equal to 0 or x plus 2 is equal to 0. so x is equal to 3,
और x इज इक्वल टू -2. x काय घेतला आपण, टाइम घेतला x आवर्स. लार्जर टॅप अलोन फिल द टँक इन x आवर्स. x ची व्हॅल्यू 3 आणि -2 आली. कोणती घ्यायला पाहिजे, आपल्याला माहिती आहे टाइम निगेटिव्ह नसतो, बट टाइम कॅन नॉट बी निगेटिव्ह. देअरफॉर x इज इक्वल टू 3. आता हे x इज इक्वल टू 3 म्हणून आपल्याला सांगता येईल देअरफॉर लार्जर टॅप alone fill the tank in how much, in 3 hours. आणि आपल्याला हे किती, स्मॉलर टॅप किती लागते, 3 + 3 म्हणजे 6. देअरफॉर स्मॉलर टॅप alone fill the tank in x plus 3, that means 3 plus 3 is equal to 6 hours. So this is our answer. Each tap take to fill the tank completely. प्रत्येक how much time does each tap, प्रत्येक टॅपचं सांगितलेलं आहे. आपण इंडिव्हिज्युअल जर लार्जर टॅप घेतली, फक्त एकच टॅप ओपन ठेवली तर 3 तासामध्ये टँक फिल होते. आणि फक्त स्मॉलर टॅप घेतली तर 6 आवर्समध्ये टँक फिल होते. ठीक आहे. तर आता हे आपलं पूर्णपणे कम्प्लिटली क्वाड्रेटिक इक्वेशन हे संपलेलं आहे. तर आपण स्टार्टिंग पासून एंडिंग पर्यंतचे सर्व सिक्वेन्सली व्हिडिओ पहा, म्हणजे हे प्रकरण पूर्णपणे तुमच्या लक्षात येईल आणि याच्यावरचे एक्झाम्पल तुम्हाला परीक्षेला सोडवता येतील. शिवाय कन्सेप्ट सुद्धा सर्व क्लिअर होतील. ठीक आहे. यानंतरचा पार्ट आपण नेक्स्ट पिरियडमध्ये बघूया.